एमएससी कंप्लीट केलं, कारण की बऱ्याच लोकांना असं वाटतं ज्यांना काही काम धंदे नाहीयेत, जे बाहेर रिकामे आहेत, त्यांच्यासाठी हा बिझनेस आहे. पण मित्रांनो, मी काय रिकामा नव्हतो, एक वेल एज्युकेटेड होतो. माझं एज्युकेशन एमएससी मायक्रोबायोलॉजी आणि एमएससी ला असताना मित्रांनो मी स्वतः 11-12चे क्लासेस पण घ्यायचो. मी ट्युशन्स घ्यायचो आणि क्लासेस घेत असताना मित्रांनो या बिझनेस मध्ये एंट्री केली. कारण की घरची परिस्थिती नाजूक होती. वडील शिवणकाम करायचे, महिन्याला 10-15 हजार रुपये कमवायचे. आणि मित्रांनो इथं कसं प्रत्येक व्यक्तीला माहिती असेलच की 10-15 हजार मध्ये घर चालत नाही, चालवावं लागतं. एक मिडल क्लास नाही म्हणू शकत, एक मिडल क्लास पेक्षा एक खालचा क्लास होतो, तो म्हणजे लोअर मिडल क्लास. मित्र, मी लोअर मिडल क्लास मधून बिलॉंग करायचो. आणि त्यावेळेस माझा एक मित्र कॉलेजचा, तो होता एमएससी बायोटेकला, मी होतो एमएससी मायक्रो. त्या मित्राने मला प्लॅन सांगितला, म्हणजे दिगंबर जबरदस्त कंपनी आली आहे. आणि तो पण खानदेशमध्ये सुरुवातच या बिझनेसची. खानदेशमध्ये काही वातावरण नाही, कोणी लखपती नाही, कोणी करोडपती नाही, फक्त पतीच होते सर्व. त्यावेळेस एक मित्र मला सांगतोय, दिगंबर जबरदस्त कंपनी आली आहे, फक्त 10,000 भरायचे, 10,000 प्रोडक्ट घ्यायचे, 2 लोक आणायचे, 2-3 वर्ष काम करायचे, 2-3 वर्षानंतर तू भी करोडपती, मी भी करोडपती. त्याने प्लॅन 2 मिनिटात संपवला. आणि मित्रांनो अशा कंपनी बद्दल पहिले मी ऐकून होतो, कारण की त्यावेळेस खानदेशमध्ये अशा काही कंपन्या पहिले आल्या होत्या. त्या कंपन्यांमध्ये लोकांचे पैसे अटकले होते आणि निगेटिव्ह वातावरण होतं, त्यास विश्वास लोक बसत नव्हता. आणि मित्र, दुसरी महत्वाची गोष्ट काय होती, मला या कंपनीत यायचं काही असं कारण पण स्ट्रॉंग नव्हतं. माझं मित्र स्वप्न होतं की आपण ज्या कॉलेजला शिकलो आहे, एमएससी ज्या कॉलेजला पूर्ण कंप्लीट केली आहे, त्या कॉलेजला मला मित्रांनो प्रोफेसर बनायचं होतं. हे माझं स्वप्न होतं. ज्या कॉलेजला शिकलो आहे त्या कॉलेजला प्रोफेसर बनायचंय, हे माझं स्वप्न होतं. आणि त्या परीने प्रवास सुरू होता. म्हणून मित्रांनो मी 11-12चे क्लासेस घ्यायचो, ट्युशन्स घ्यायचो आणि महिन्याला मी पण 10-15 हजार रुपये कमवायचो. क्लासेस का सुरू केले होते, कारण की प्रोफेसर बनण्यासाठी नेट सेट क्वालिफाय करावी लागते, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्वालिफाय करावी लागेल. मग माझे फंडामेंटल्स क्लिअर होण्यासाठी, माझं बेसिक क्लिअर होण्यासाठी मी क्लासेस सुरू केले होते. मित्र, माझं इंटेन्शन या कंपनी द्यायचं बिलकुल पण नव्हतं. पण एक मित्र मला सांगत होता की जबरदस्त कंपनी आली आहे, हे होणार, ते होणार, पैसे कमवणार. मित्र, मी पण सच्चा हिंदुस्थानी, मी पण त्याला नकार दिला. मी पण सच्चा हिंदुस्थानी, मी पण नकार दिला. आणि त्याला फक्त नाही बोललो, त्याला मी बोललो, म्हटलं मी तर करणार नाही, पण तुला भी करू देणार नाही. प्युअर खानदेशी. म्हटलं मी तर तुला भी करू देणार नाही. कारण की अशा कंपन्यांचा काही भरोसा नाही की आज आहे उद्या नाही. कारण की मित्रांनो एक जवळचा मित्र होता, त्याला मी हक्काने सांगू शकत होतो की तू पण नको करू. पण मित्र माझाच मित्र होता, तो पण जिद्दी, मी पण जिद्दी. तो मला बोलला, तू हो म्हण किंवा नाही म्हण, मी तर तुझ्याकडून 10,000 रुपये घेणारच, मी तर तुला सोडणार नाही. त्याला म्हटलं मला नाही करायचंय. नाही म्हण, तू माझ्याकडे बघून कर, तू कंपनीकडे बघून करू नको. मित्रांनो लिटरली मी सांगतो, मी त्याला बघून 10,000 रुपये देऊन दिले. आणि फक्त दिलेच नाही, असे दिले त्याच्याशी ओवाळणी पण टाकली. म्हटलं गेले बा आता हे 10 काय रिटर्न भेटणार नाहीये. कारण की इंटेन्शन या कंपनी द्यायचं नव्हतंच, पैसा कमवायचा नव्हता. आणि तो पण 10,000 रुपये घेऊन गेला, 3 महिने गायब होऊन गेला. जसे आपले बाकी काही गायब होतात, तो 3 महिने गायब होऊन गेला. 3 महिन्यानंतर त्याचा कॉल मला पुन्हा येतोय, म्हणे दिगंबर आपण ज्या कंपनीत पैसे भरले त्याचा सेमिनार आहे नाशिकला. त्याला मी लगेच बोललो, म्हटलं कंपनी ती भरले, ती तुला दिले. हा म्हणजे मी कंपनीत भरले, नाशिक जायचंय म्हणजे आपल्याला. आणि त्यावेळेस खानदेश मध्ये असं काही वातावरण नव्हतं, अशा मोठे सेमिनार नाही व्हायचे. मी विचार केला, मित्र म्हणतोय चला आपण जाऊन तर बघू नेमकं आहे काय. मित्र तो मला घेऊन गेला, शनिवार होता, तो बसने मला घेऊन गेला नाशिकला. नाशिकला गेल्यानंतर आम्ही लाईन मध्ये उभं राहिलो.
आणि मित्रांनो त्या हॉलमध्ये 1000 लोक बसलेले होते. 1000 लोक त्या हॉलमध्ये बसलेले होते. मला जागा मिळाली नाही. मी असं कोपऱ्यामध्ये उभा होतो आणि सगळ्या लोकांना असं बघत होतो. म्हटलं एवढे वेळे मी पहिल्यांदा एकत्र बघितली. मी पूर्ण निगेटिव्ह या कंपनी बद्दल की आपल्याला करायचंच नाहीये. आणि मित्रांनो होस्टर आला, होस्टिंग वाल्याने होस्टिंग केली. जबरदस्त वाजवा टाळ्या, याच्यासाठी बी वाजवा, त्याच्यासाठी पण वाजवा, ज्यांनी आणलं त्याच्यासाठी वाजवा. त्याला बघितलं तुला काय कुठं आणलं ते नेमकं मला इथं वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या. पण मित्रांनो जसं सेमिनार सुरू झाला, सेमिनार नंतर मित्रांनो प्लॅन सुरू झाला आणि त्यानंतर मित्रांनो प्रॅक्टिकली ज्या वेळेस लीडर स्टेजवरती येत होते, कोणी म्हणतंय 50,000 रुपये कमवले, कोणी म्हणतं 25,000 रुपये कमवले. मला तिथपर्यंत खराब वाटत होतं. 25,000 50,000 रुपयाचा आकडा जो होता ना तोपर्यंत मला खरा वाटत होता. कारण की का मित्रांनो आपण मिडल क्लास फॅमिलीचे लोक आहेत. मित्र मी मिडल क्लास फॅमिलीचा व्यक्ती होतो. हे 20,000 25,000 50,000 आकडे पचत होता. पण मित्रांनो ज्या वेळेस लाखाचे आकडे यायला लागले ना त्यावेळेस मला खरं पटत नव्हतं. कारण की का हे 1 लाख 2 लाख 3 लाख 5 लाख हे काही इन्कम असतं का. मी कर्जाचे आकडे ऐकले होते पण 2 लाख 3 लाख इन्कम असतं. मित्रांनो खरं पटत नव्हतं, विश्वास बसत नव्हता. पण मित्रांनो बोलण्यावरती पण सत्यता वाढत होती, बॉडी लँग्वेज त्या लोकांची वाढत होती की खरंच पैसा या बिझनेस मध्ये येतोय. आणि मित्रांनो मला पण हळूहळू इंटरेस्ट वाढायला लागला. जसं मित्रांनो इन्कम वाढत गेलं लीडर लोकांचं, कोणी म्हणतंय 1 लाख, कोणी म्हणतंय 2 लाख, त्यांच्या बोलण्यावर वाढत होतं की खरंच या बिझनेस मध्ये पैसा येतोय. आणि मित्रांनो ज्या वेळेस एक लीडरला ऐकल्यानंतर मित्रांनो मी एकदम मोटिवेट होत गेलो. मी पहिले टाळ्या वाजवत नव्हतो, नंतर मी पण टाळ्या वाजवायला लागलो, मलाही भारी वाटायला लागलं. आणि शेवटी मित्रांनो एक व्यक्ती आले आणि त्यांनी पूर्ण माहोल चेंज केला मित्रांनो. आणि खरंच मित्रांनो बिझनेस मध्ये मी आलो नसतो जर मी त्यांना ऐकलं नसतं. आणि त्यांनी सांगितलं मित्रांनो की या बिझनेस मध्ये येण्याच्या अगोदर मी टीचर होतो. जसे ते टीचर बोलले ना माझे डोळे उघडले मित्रांनो. म्हटलं मला बनायचे टीचर, समोर टीचर. कुठेतरी ताळमेळ बसला आणि मला अजून इंटरेस्ट यायला लागला. आणि सरांचं बोलणं, सरांची ती बॉडी लँग्वेज समजवणं. आणि त्यांनी मला खूप छान पद्धतीने सांगितलं होतं की या बिझनेस मध्ये नोकरीमध्ये काय होईल आणि बिझनेस मध्ये काय होईल. आणि मित्र त्यांचे जे आकडे होते ना त्यावेळेसचे महिन्याचे 5 लाख रुपये इन्कम, 7 लाख रुपये इन्कम, ऑडी कार. मित्रांनो मी एवढा प्रभावित होतो ना ऐकल्यानंतर. मी एकदम जबरदस्त मोटिवेट. जसं मित्रांनो त्या बलून मध्ये हवा भरतात ना तशी माझ्यामध्ये हवा भरली गेली. मी पण टाळ्या वाजतोय, सिटी वाजतोय आणि जो माझा मित्र मला बघून खुश होतोय. एक पण कामचा तो मला बघून खुश होतोय. मग सेमिनार झाला मित्रांनो, सरांना भेटलो, पाय पडले आणि एकदम जबरदस्त मोटिवेट. मी म्हटलं आता करो मरो वंदे मातरम. आता माय लक्षात आपण करणारच. जो मित्र मला घेऊन गेला होता मी त्याला गळे भेट घेतली. म्हटलं थँक्यू मित्रा, काय परफेक्ट ठिकाणी तू आणला, थँक्यू व्हेरी मच. त्याच्या थोडासा पाय पडून घेतला, थँक्यू व्हेरी मच मित्रा. म्हटलं काय परफेक्ट इथे दाखवला तू. नंतर त्याला मी हळूच बोललो, खरं म्हटलं 3 महिने होऊन गेले, तू पहिले का नाही आणलं. तो म्हणजे मीच पहिल्यांदा बघतोय. तुला त्याच्याही पहिला दिवस, माझाही पहिला दिवस बरोबर. तर तो मी पहिल्या सेमिनार आधी केला. मग मित्रांनो आम्ही एकदम जबरदस्त मोटिवेट होतो. आमच्यामध्ये फुल हवा भरली गेली, एकदम मोटिवेट. परतीचा प्रवास सुरू केला. आम्ही शिरपूरकडे निघालो. बसने आलो होतो, बसने जाणार. बसने आलो तो बसने गेलो, ओझर क्रॉस केलं, नाशिकहून बाहेर निघालो. ज्याने मला आणलं होतं तो झोपून गेला. पण मला काही झोप लागेल. ते आकडे जे होते 50,000,
1 लाख 5 लाख ऑडी BMW हे काय जॉब लागू देत नव्हते. मी त्याला उठवायचं म्हटलं उठ. आणि काय झालं म्हटलं आपली केव्हा येणार ऑडी. तू घरी तर चल पहिले. तू घरी तर चल म्हणे पहिले. मग घरी पोहोचलो 4 वाजता झोप लागत नव्हती. मी तर वाट बघत होतो की माझे वडील केव्हा उठतील आणि त्यांना केव्हा प्लॅन मी सांगू. बघलो की जबरदस्त एकदम. वडील उठले 7 वाजेला. म्हटलं पप्पा पहिले एक काम करा, पहिले बाजूला बसा. आणि काय झालं म्हटलं मी काल नाशिकला गेलो होतो. जबरदस्त कंपनी आली. कंपनी नाशिकची जे म्हटलं काय माहितच नाही कंपनी कुठली असं. कंपनी नाशिकची जे जबरदस्त कंपनी आली आहे. फक्त 10,000 भरायचे, 2 लोक आणायचे, 2-3 वर्ष काम करायचे. 2-3 वर्षानंतर म्हटलं तुम्ही बी करोडपती मी बी करोडपती. पुष्पा 1 पुष्पा 2 3 तासाचा पिक्चर 3 मिनिटांमध्ये सांगून मोकळा. वडिलांनी सर्व ऐकून घेतलं आणि आईला बोलवलं तू इकडे. आई आली म्हणे काय झालं. आई बोलली, वडील बोलले आईला म्हणे तू पहिले हे सांग तू याला काल नाशिकचा जाऊ दिलं. आई बोलली हा गेला तेव्हा चांगला होता. हा मला काय माहिती इकडून लाखो करोड रुपये घेऊन येणार आहे असा. कारण की लाखो करोडच्या खाली आपल्या बाता नाही. आम्ही ते ऐकल्या पण नाही तशा. मी पूर्ण लाखो करोडच्या दुसऱ्या गोष्टी ऐकल्या. सगळ्यात पहिले मित्र माझी हवा काढली माझ्या घरच्यांनी. म्हणजे बघ रिकामे काम करू नको. तुला आम्ही MSc पर्यंत शिकवलंय. कसं शिकवलंय आम्हाला माहिती. तू अभ्यासावर लक्ष दे, प्रोफेसर बन, चांगली नोकरी कर, मग हे रिकामे काम कर. सगळ्यात पहिले हवा काढली घरच्यांनी. पण मित्रांनो माझी काय हवा निघाली नाही. आणि हवा एकदम टाईट भरली होती. कारण की मी एका लीडर्स एक वाक्य ऐकलं होतं सेमिनार मध्ये कि ये बिजनेस को आपने देखा है, आपको विश्वास करना पड़ेगा. आपके घर वाले मना करेंगे लेकिन सुनना नहीं. मनातल्या मनात म्हटलं तो बरोबर बोलला होता. सुनणार नाही म्हटलं किती ऐकणार नाही. घरच्यांना सांगून दिलं म्हटलं नाही करायचं मला. चाललो मी कॉलेजला. सकाळी 11 वाजले. ती चार्जिंग तर होतीच. आणि चार्जिंग 2-4 दिवस अशी फुल राहते ना, एकदम फुल राहते चार्जिंग. सकाळी 11 वाजले. मित्राला कॉल केला. म्हटलं मित्र एक काम कर. म्हणे काय झालं म्हटलं आता कॉलेजमध्ये येताना ते फोल्डर घेऊन ये, आपलं प्लॅन देण्याचे फोल्डर घेऊन ये. मग तो आला फोल्डर घेऊन आणि आणलं. म्हटलं चल आता लागू कामाला आपण. जो भी दिसला इकडे बघ फक्त 10 द्यायचे, 2 आणायची, 2 वर्ष काम करायचे. तू बी करोडपती आणि मी करोडपती. जो भी दिसला त्याला पकडायचा, प्लॅन द्यायचा. दिसला ते 10,000, दिसला ते 10,000. शपथ सांगतो 1-1.5 महिना आम्ही काम केलं. तर जे मित्र बघून जवळ यायचे ना तुमची बी लांब लागत का जास्त जास्त वाटत. त्यांनी काय केलं माहिती अशोक, ज्यांना आम्ही प्लॅन दिला ना त्यांनी तर नाही सांगितलंच, पण त्यांनी दुसरं काम असं केलं त्यांनी बाकी मित्रांना पण सांगून दिलं. ते दोघी पागल येतील, 10,000 मागतील, द्यायचे नाही. आम्ही जर एखाद्या मित्राकडे कधी गेलो तो मित्र पहिले सांगायचे 10 नाही बघ, पहिलेच 10 नाही. मित्रांनो असे बरेच दिवस काम चाललं, एकही मित्र जॉईन झाला. म्हणजे माझा अपलाईन होता, जो माझा मित्र होता ना तो मला कॅन्टीनला घेऊन बसला. म्हणजे दिगंबर कॅन्टीनला आहे. गेलो कॅन्टीनला, काय झालं म्हणजे बघ मला माझ्या स्नेह सांगितलं लोक जॉईनिंग करा, हा बिझनेस जॉईनिंग करा. मी लगेच 3 आयडीने जॉईनिंग केला. म्हणजे मी तुला सांगितलं तू पण लगेच केला. मी आलो, तू आला,
पण आपल्याला तिसरा भेटत नाहीये. जसं आपण लवकर पैसे दिले ना तसं आपल्याला कामं देत नाही लोक. त्याला मी काय बोललो, म्हणजे टेन्शन नको घेऊ. आता कुठेतरी मित्र संपले ना, नातेवाईक बाकी इथे आपल्या. मला 4 काका आहेत, मावशी आहे, मामा आहे, यांना आपण सोडणार नाही. तुम्ही तुझे बाकी आहेत का? म्हटलं हो माझे बाकी आहेत. म्हणजे माझे संपले. म्हटलं माझे चांगले आहेत. गेलो काकांकडे घेऊन. आम्ही दोघी गेलो माहिती, वापीला गेलो. वापी दमन माहिती ना, दमन. आम्ही दमनला गेलो तर काकांना प्लॅन दिला. काका माझे MSc केमिस्ट्री, मी MSc मायक्रो, तो MSc बायोटेक, माझा मित्र. आम्ही MSc बायोटेक, MSc मायक्रो समजतो, MSc केमिस्ट्रीला आम्ही समजत होतो की हा बिझनेस का करायचा. आणि काकांनी आम्हाला दोघींना घरी समजून पाठवून दिलं हा बिझनेस का नाही करायचा. 4ही काकांना प्लॅन दिला, एकही जुळलं नाही. मावशीला प्लॅन दिला, मावशी बी आली नाही. आम्हाला पुन्हा कॉलेजमध्ये म्हणतोय तुझं कोणी अजून बाकी का? तर म्हटलं हो बाकी, माझा मामा बाकी. मामाला आपण सोडणार, मामांकडून तर पैसे घेणार. मामाची हिंमत पण नाही, वाचायला नाही म्हणायची. चल मामांकडे. मामांकडे गेलो. तो माझा काय आपल्या नव्हता. मी कोणालाही भेटू त्याला दे रे प्लॅन असली तो. मी त्याला घेऊन फिरायचो सुरू. मग त्याला पुन्हा घेऊन गेलो मामांकडे, दे रे प्लॅन. त्याने प्लॅन द्यायला सुरुवात केली. मामांना सर्व समजवलं. मामा असे पैसे येतील, तसे पैसे येतील, एक जोडी, हे सर्व सांगितलं. 2 लाख 10, 2 लाख 10, 2 लाख 10. मामाने सर्व ऐकून घेतलं. मामा हळूच बोलला, म्हणजे बाचा पहिले एक सांग, जर मी 10,000 रुपये भरले तर तुला किती कमिशन येईल? मला समजलं तुम्ही काय म्हणताय. अरे समजा म्हणे मी तुला 10,000 रुपये दिले तर तुला कंपनी किती पैसे देईल? म्हटलं मला कंपनी 1200 रुपये देईल. म्हणे एक काम करे, 1200 घेऊन जा. 10 नको टाकायला. मामांकडून आम्ही दोघी रिटर्न. उद्या पुन्हा कॉलेजला भेटलो. त्याने मला बोलवलं पुन्हा कॉलेजला, कॅन्टीनला. म्हणजे दिगंबर कॉलेजला आहे, कॅन्टीनला आहे. गेलो कॅन्टीनला. त्याच्या डोळ्यात मस्त होतो, अजून कोणी बाकी? त्याला म्हणतो आता तर खरंच कोणी बाकी नाही. बघ दिगंबर, आपण 3.5 महिने काम केलं माय लाईफस्टाईल मध्ये. 3.5 महिन्यात आपण 70-80 लोकांना प्लॅन दिला आहे. एकही पुत्र जुळलं नाही. मी एक काम करतो, मी तर हा बिझनेस आता सोडतोय. आणि तू खरंच खूप लकी म्हणे. म्हणलं का? म्हणजे माझे 30 गेले, तुझे 10 गेले. असं मला कोण सांगतोय? आपले सांगतो. आणि एक खरं सांगू का दिगंबर तुला म्हणे? म्हणलं काय? म्हणे बघ, मी 30,000 रुपये भरून पस्तावा करत नाहीये. मी तुला टाकून पस्तावा करतो. त्यांनी तू जर रुबाब करतो ना, हे रे प्लॅन समजाव. असं वाटतं त्याला कुठून टाकलं गेलं मार्ग. मित्र खरं सांगतो, त्याने मला क्लिअर सांगितलं तू आता उद्यापासून केव्हाही कॉल कर, हे सोडून बोल. त्याने बिझनेस सोडून दिला. त्याचा बिअर बार पण होता. त्याच्या बिअर बार तो एकदम वेल म्हणजे लँड लॉर्ड होता आणि त्याच्या फायनान्शियल कंडिशन स्ट्रॉंग होती. मी विचार केला
म्हणतात हा सोडेल, मी एकटा करू काय? मग मी त्याला मोटिवेट करायचो, अरे होतील ना, भेटतील ना लोक आपल्याला, चल ना. मी विचार करायचो, म्हटलं हा कधी गेला, माझे 10 गेले. मी ऑफलाईन बचाव मोहीम सुरू केली, पण तो काही वाचला तर बिलकुल नाही, मी करणारच नाही. असे 2-3 महिने चालले गेले. मग आमच्या दोघींच्या वरती ना 2 ऑफलाईन अजून होते. आमच्या दोघींच्या वरती अजून 2 जण होते, पण आम्ही त्याच्याशी काय कॉन्टॅक्ट करायचो, कारण की आम्ही दोघी आम्ही एमएससी आणि 10वी-12वी होती. आम्ही काय समजायचो, हे काय आपल्याला शिकवतील रे, आपण मोठं पुस्तक वाचले आणि आपले 20 पानांचं काय माझ्या लक्षाचं ब्राउचर आपलं छोटंच आहे ना. आम्ही एकदम इगो मध्ये होतो. म्हटलं ऑफलाईन काय, ते 10वी-12वी त्यांना बोलता येत नाही, आपण एमएससी मार्क आहेत, आपण हा बिझनेस करू. पण मित्रांनो, ऐसा कहते ना, ऑफलाइन होता है. अरे हो, उम्र में छोटा हो या बड़ा हो, एजुकेशन में छोटा हो या बड़ा हो, ऑफलाइन होता है. मित्रांनो, ते आम्हाला कॉन्टॅक्ट करायला लागले त्याच्यानंतर, कारण की ते आम्हाला बंद पडल्यानंतर कॉन्टॅक्ट करावं लागेल. ते बघितलं आमच्याकडे करताय दोघी, बघ का हे झालं ऐकत नाही, त्यांनी आम्हाला करू दिलं. पण जेव्हा गाडी पूर्ण बंद पडली तेव्हा ते आले, काय म्हणत सर, आम्ही मजा नाही हो. प्रयत्न खूप केले हो, काहीतरी कंपनीत प्रॉब्लेम आहे, ज्यांच्याकडून होत नाही ते अजून म्हणतात कंपनी प्रॉब्लेम नाहीये. 2-3 महिने निघून गेले, मी बी अभ्यासाला लागून गेलो आणि त्याने सोडून दिलं की आजचा बिझनेस तो काय होऊन गेला. 2-3 महिन्यानंतर मित्रांनो त्याच्या मला पुन्हा कॉल आला, माझ्या मित्राचा, सॉरी आपल्याचा कॉल आला. म्हणजे दिगंबर कुठे, काय नाही सर कॉलेज तुमच्या सोडून आता उद्या संभाजीनगर जायचे. म्हटलं सर आपला काही संबंध नाही, आता सोडला आपण. म्हटलं सर्व गेलं तर गेलं 10,000 रुपये, काय करणार. म्हणजे सर तुम्ही या, म्हणजे आपण एक वेळेस लास्ट मीटिंग अटेंड करा संभाजीनगरची, मग ती ट्रेनिंग आहे. म्हटलं सर शक्यच नाही ना, आपलं जायचंच नाही. मग शेवटी बोलले, मग तुम्हाला काय फक्त इंडिकात बसायचे. म्हटलं काय, म्हणजे इंडिकात बसायचे फक्त. म्हटलं येतो. म्हणजे शपथ घेऊन सांगतो, माझं स्वप्न फक्त एक होतं, माझ्या गावावरून औरंगाबादला इंडिकाने घ्यायचे. कारण पुढे खानदानमध्ये माझ्याकडे 2 व्हीलर नाही, सॉरी 4 व्हीलर नाही, माझ्याकडे एमएससी पर्यंत 2 व्हीलर नव्हती. म्हटलं सांगतात आपले इंडिकात जायचे. म्हटलं चला. फक्त इंडिकामध्ये बसण्यासाठी मित्रांनो मी ट्रेनिंग अटेंड करायला आलो होतो सिडको नाट्यगृहामध्ये. आणि मित्रांनो मी ज्यावेळेस बसलो ना, मी आता विचार केला, म्हटलं बसलोय आता, ऐकून तर बघू काय. मित्रांनो तो लाईफचा माझा युटर्न होता. ते ट्रेनिंग, ते एज्युकेशन माझ्या लाईफचा युटर्न होता. ज्या वेळेस मी त्यांना ऐकलं ना मित्रांनो, ज्या वेळेस मित्र मी त्यांना ऐकलं, एक ट्रेनर आलेले होते मिस्टर राजेश टागोर म्हणून, त्या ट्रेनरचं स्लोगन होतं 0 to हीरो. यदि लाइफ में 0 से हीरो बनना है तो आपको क्या करना पड़ेगा. मित्रांनो जे माझ्याशी घडलं ना सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्यामध्ये, त्यांनी ते पूर्ण सांगितलं कि शुरू में इस बिजनेस में लोग आते हैं, 3-4 महीना काम करते हैं, लोगों को प्लान देते हैं, लेकिन लोग ज्वाइनिंग नहीं करते हैं, इसलिए लोग इस बिजनेस में शुरू में इस बिजनेस को छोड़ देते हैं. त्यांनी एक रेशो सांगितला कि इस बिजनेस में आउट ऑफ 100 50% लोग इस बिजनेस को शुरू के 1 महीने में छोड़ देते हैं. आउट ऑफ 100 पहले 50% लोग इस बिजनेस को 1 महीने में छोड़ देते हैं. उसके बाद 30% लोग आउट ऑफ 100 50% 1 महीने में छोड़ देते हैं. उसके बाद 30% लोग इस बिजनेस को 3 महीने में छोड़ देते हैं.
रिजल्ट नहीं मिलता है, लोग नहीं बोलते, छोड़ दिया। उसके बाद 10% लोग इस बिजनेस को 6 महीने में छोड़ देते हैं। 10% लोग 6 महीने में छोड़ देते हैं और बचे 5% 1 साल में छोड़ देते हैं और लास्ट के 5% लोग इस बिजनेस को कभी छोड़ते नहीं है, इसीलिए वो लोग आईटीसी डायमंड बनते हैं। 5% लोक 1 वर्षानंतर सोडतात, म्हणजे 95%, आणि जे 5% लोक जे हा बिझनेस कधी सोडत नाही ते लोक या बिझनेस मध्ये सीटीसी आयटीसी डायमंड बनतात। आणि मित्रांनो त्यावेळेस मला क्लिक झालं होतं की या बिझनेस मध्ये 5% मध्ये जर कधी यायचं असेल तर कधी हा बिझनेस सोडायचा नाहीये। रिजेक्शन भरपूर येतील, लोक भरपूर नाही म्हणतील, पण सोडायचा नाही हा बिझनेस। मित्रांनो मी ते क्लियर केलं आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं मित्रांनो त्या ट्रेनिंग मध्ये की धंधे में जो आपको आना है ना तो 3 साल का माइंड सेट करके आना है। इस बिजनेस में आपको यदि आना है तो 3 साल का माइंड सेट करके आना है। शुरू का 1 साल सीखने में जाएगा, उसके बाद का 1 साल टीम सेट करने में जाएगा। फर्स्ट ईयर अप्रेंटिसशिप, सेकंड ईयर परमानेंटशिप, सॉरी एज्युकेशन एंड देन लर्निंग, अप्रेंटिसशिप आणि लास्ट मध्ये मित्रांनो बँक बॅलन्स। अप्रेंटिसशिप फर्स्ट ईयर, सेकंड ईयर परमानेंटशिप एंड थर्ड ईयर इज अ बँक बॅलन्स। तिसऱ्या वर्षानंतर पैसे सुरू होतील। ते माइंड मित्रांनो मी सेट केला। त्याचे वाक्य मला खूप आवडले होते की या बिझनेस मध्ये 3 वर्षाची यायची तयारी असेल, 3 वर्षाचे पेशन्स कधी असतील तरच तुम्ही हा बिझनेस पुढे करा, नाहीतर हा बिझनेस आज सोडून द्या। ही गोष्ट मला आवडली मित्रांनो, कारण की कोणताही बिझनेस मित्रांनो सेट होण्यासाठी 3 वर्ष लागतात। यस और नो? बाहर मार्केट में जाओ दोस्तों, आप कौन से बड़े बिजनेसमैन को आप पूछो कि बिजनेस सेट करने के लिए कम से कम कितना दिन तक मेहनत करनी पड़ेगी, कितने दिन तक उसके साथ में काम करना पड़ेगा। लोग आपको बोलेंगे, बिजनेसमैन आपको बोलेगा 1000 दिन कम से कम बिजनेस सेट होने में लगता है। मोठा शोरूम पण कोणाचे असेल ना, तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही पहिल्या वर्षी पैसे कमवायला लागले होते का? हॅलो, नाही। पहिल्या वर्षी कधी कधी मोठा शोरूम टाकून पण लोकांना पगार घरून द्यावा लागतो। एस आर नो? घरून लाईट बिल भरावा लागतो। एस आर नो? क्योंकि बॉस पहले साल सेट करने में जाता है। एक तर सोडा मित्रांनो, जर कोणी नोकरी पण लागत असेल ना, जर कोणी शिक्षक भी बनत असेल ना, तर शिक्षकाला पण मित्रांनो शिक्षण कंप्लीट केल्यानंतर 3 वर्ष अप्रेंटिसशिप करावी लागते, कमी पगारात काम करावं लागतं, शिक्षक सेवक म्हणून काम करावं लागतं। एस आर नो? 4थ्या वर्षी फुल स्केल सुरू होतं। त्याचं सोडा मित्रांनो, अजून एखादा मुलगा एमबीबीएस डॉक्टर भी बनला ना, एमबीबीएस डॉक्टर पण कधी बनला, एमबीबीएस कंप्लीट झाल्यानंतर तो मुलगा डायरेक्ट हॉस्पिटल टाकत नाही। तो पहिले काय करतो? प्रॅक्टिस करतो, मोठ्या डॉक्टरच्या अंडरला काम करतो, छोटा क्लिनिक टाकतो आणि नंतर हॉस्पिटल टाकतो। त्यांनी त्यावेळेस समजलं होतं कि इस बिजनेस में यदि बड़ा काम करना है ना, यदि बड़ा काम करना है तो इस बिजनेस में आपको 3 साल का पेशेंस चाहिए और 3 साल में आपको कड़ी मेहनत लेनी है। मित्र, माझा माइंड सेट झाला आणि त्यांना ऐकल्यानंतर मित्रांनो मी शपथ घेतली, आता मला नोकरी करायची नाहीये। मी क्लासेस बंद केले मित्रांनो। माझ्या क्लासेसमध्ये 50 मुलं होते। 50च्या 50 मुलांना मी सांगितलं की उद्यापासून मी क्लास घेणार नाही, तुम्ही दुसरी अकॅडमी जॉईनिंग करून घ्या, दुसरा क्लास तुम्ही जॉईनिंग करून घ्या, तुमचा आता शेवटचा दिवस आहे। माइंड पहिले सेट केला मित्रांनो। पहिले मित्र या बिझनेस मध्ये ना माइंड पहिले सेट पाहिजे की माझा माइंड सेट केला की मला हा बिझनेस करायचा आहे। लागलो मित्रांनो पुन्हा जोमाने कामाला, एज्युकेशन वरती फोकस केला, मोटिवेशन वरती राहिलो नाही। मोटिवेशन इज अ टेम्पररी but education is a permanent. Yes. या बिझनेस मध्ये मित्रांनो तुम्हाला पण जर कधी मोठं काम करायचं असेल, एमटीसी आयटीसी बनायचं असेल ना, तुम्हाला एज्युकेशन वरती फोकस करावं लागेल। मित्रांनो मी एज्युकेशन घेतलं या सिस्टमचं, 4 बेसिक नॉलेज घेतलं।
लोकांना कसं बोलवायचंय, लिस्ट काढायची आहे, आमंत्रण द्यायचंय, प्रेझेंटेशन द्यायचंय, फॉलोअप घ्यायचा आहे, क्लोजिंग करायची आहे. बेसिक कामं सुरू केले मित्रांनो, कामाला सुरुवात केली, हळूहळू टीम बनत गेली मित्रांनो. ट्रेनिंगची ही ताकद असते. आम्ही कायम सांगत असतो की ट्रेनिंग तुम्ही बसत जा, ट्रेनिंग मध्ये येत जा, ट्रेनिंग मध्ये शिकायला मिळतं मित्रांनो. त्या ट्रेनिंग नंतर मित्रांनो मी कामाला सुरुवात केली. पहिल्या 3.5 महिन्यात 2 लोकांनी भेटले होते, पण पुढच्या 3.5 महिन्यात मित्र माझी टीम झाली 200 लोकांची. इन्कम मला 1 लाख रुपये. ज्या वेळेस इन्कम 1 लाख रुपये आला ना मित्रांनो, त्यावेळेस ना सगळे टोटल मित्रांनो काम बंद केले. एमएससी पास आउट झालो मी. एमएससी नंतर कुठे मित्रांनो मी ऍप्लिकेशन केलं नाही की मला नोकरी पाहिजे. माइंडसेट अभी अपने को बिजनेस करना है, अभी अपने को बिजनेस करना है. कारण की एक ट्रेनर एक वाक्य में ऐकलं होतं, नौकरी कितनी भी बड़ी कर लो वहां तो नौकरी रहेगी, नौकरी कितनी भी बड़ी कर लो वहां तो नौकरी रहेगी, धंधा कितना भी छोटा कर लो वहां तो मालिक बनोगे. यदि मालिक बनना है तो ये नौकरी आपल्याला करणार नाहीये. मित्रांनो मी एमएससी कंप्लीट झालं, डिस्ट्रिक्ट मध्ये पास आउट झालो, मी कुठे नोकरीला गेलो नाही. माइंडसेट अभी बिजनेस करना है, वो भी 3 साल 1000 दिन तक. कितने भी लोग हाँ बोले ना बोले, अपने वो काम करते रहना है, करते रहना है, करते रहना है. क्योंकि एक बात मुझे समझ में आ गई थी, नौकरी और बिजनेस में अंतर क्या है. एक वाक्य मला अजून एक समजलं होतं की नौकरी वाला पेट भरता है और धंधे वाला पेटियां भरता है. पेट भरना या पेटियां भरणे आपके ऊपर है. आणि मित्रांनो मी कामाला सुरुवात केली, हळूहळू टीम मित्रांनो ग्रोथ केली. खानदेशमध्ये काही वातावरण नसताना, कोणी लखपती नाही, करोडपती नाही, स्वतः मित्रांनो एक्झाम्पल आम्ही बनलो. 2,000 रुपयाचे चेक यायचे, आम्ही 2,000 रुपये चेक दाखवायचो, 5,000 चेक दाखवायचो. बघा सर ताकद बघा माझ्या लक्षाची, 5,000 रुपये आले मला या आठवड्याला, सर 10,000 रुपये आले, बघा ताकद या बिझनेस मध्ये. जीव तोडून प्लॅन द्यायचो मित्रांनो आम्ही, घरा बसेपर्यंत लोकांना समजायचो त्या बिझनेसची ताकद काय आहे. मित्रांनो टीम हळूहळू बनत गेली. मग शिरपूर जे माझ्या गावाच्या आजूबाजूने कामाला सुरुवात केली, शादा, धुळे, सेंदवा. मित्रांनो पहिले मी अशाच ठिकाणी टीम टाकली जिथे मी सपोर्ट करू शकतो. कारण की मित्रांनो आपला बिझनेस जो आहे ना हा आफ्टर सर्व्हिसचा बिझनेस आहे. फक्त जॉईनिंग करणं महत्वाचं नाहीये, जॉईनिंग केल्यानंतर त्या व्यक्तीला शिकवणं आणि टिकवणं खूप महत्वाचं आहे. जॉईनिंग करणं महत्वाचं नाही मित्रांनो. एका व्यक्तीला आपल्या 1200 रुपये फक्त येत नाही. जो व्यक्ती जॉईन झाला आपल्या टीम मध्ये त्याच्यावर 1200 रुपये नाही, तोच व्यक्ती 12,000चा पण आहे, 12 लाखाचा पण आहे, आणि तोच एक व्यक्ती 12 करोडचा पण आहे. हे तुम्हाला ज्यावेळेस समजेल ना मित्रांनो एक व्यक्तीचं महत्व मला समजलं. कामाला सुरुवात केली मित्रांनो शिरपूर सारख्या छोट्या गावातून. मग तालुक्या लेवलला काम सुरू केलं, मग जिल्हा लेवलला काम सुरू केलं, मग 3 जिल्हे ताब्यात घेतले, जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि धुळे जिल्हा. डिस्ट्रिक्ट लेवलला काम करणं सुरू केलं. अचिव्हमेंट होत गेली, पैसा येत गेला. महिन्याचे 50,000 रुपये, महिन्याचे 1,00,000 रुपये, 2 लाखाला पोहोचलो. स्टेट बदलले, मॅक्झिमम एरिया, मॅक्झिमम लीडर मित्रांनो मी कलेक्ट केले आणि मित्रांनो कामाला सुरुवात केली. हळूहळू मित्रांनो अचिव्हमेंट होत गेली. ज्या वेळेस आलो होतो त्यावेळेस विचार पण नाही केला होता की लाखो रुपये येणार, करोड रुपये येणार. मी पण सर्वसामान्य घरातला व्यक्ती होतो. मी हा विचार केला होता की महिन्याला एक 15-20 हजार पण आले ना तरी दिगंबर सोनवणे इमानदारीने माझ्या लक्षात करेल. फक्त महिन्याला 15-20 हजार पण आले तरी दिगंबर सोनवणे इमानदारीने माय लाईफस्टाईल करेल. मित्रांनो या विचारण्या कन्सेप्ट मध्ये आलो होतो. बट थँक्स टू माय ग्रेट अपलाइन, थँक्स टू माय लाईफस्टाईल मॅनेजमेंट अँड थँक्स टू माय एंटायर टीम, माय डिअर फ्रेंड्स, आलो होतो बिझनेस मध्ये फक्त महिन्याला एक 10-15-20 हजार रुपये इन्कम साठी. मित्रांनो आज माझं एका महिन्याचं कमीत कमी इन्कम असतं 17 ते 18 लाख रुपये या बिझनेस. 5 वर्षापासून मित्रांनो 5 वर्षापासून माझा मेन आयडी कंटिन्यू सेलिंग आहे. कंटिन्यू सेलिंग 2,10,000, 2,10,000, 2,10,000, 2,10,000. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, थंडी असो,
काही असो, बाहेर किती मंदी असो मित्रांनो, कारण की का माहितीये, या नेटवर्कची ताकद आहे मित्रांनो. आज मी काम करते, माझी टीम काम करते मित्रांनो. आज माझ्या टीम मध्ये 28 NTC आहे. आज माझ्या टीम मध्ये 28 NTC अबव आहेत, 5 ITC आहेत, 5 ITC. 1 डझन सिलिंग अचीवर माझ्या टीम मध्ये आहेत मित्रांनो, 1 डझन. मित्रांनो ही या बिजनेस की ताकत है. शुरू में दोस्तों बिजनेस में आप अकेले होगे, अकेला काम करना पड़ेगा, मेहनत ज्यादा होगी. शुरू में जब अकेले होते ना तो मेहनत ज्यादा होती है, लेकिन जब काफिला साथ में आता है ना तो दोस्तों पैसा ही पैसा होता है. मित्रांनो ज्यावेळेस टीम हातात येते ना, ज्यावेळेस टीम मित्रांनो हातात येते त्यावेळेस समजते टीमची ताकद काय आहे. मित्रांनो आज माझे 8 राज्यात टीम आहे. गुजरात, महाराष्ट्र, MP, राजस्थान, यूपी, छत्तीसगड, बिहार, दिल्ली. दिल्लीमध्ये माझे 2 TC माझे आहेत, बिहारमध्ये 2 TTC आहेत, राजस्थानला 2 ZTC आहेत. प्रत्येक स्टेट मध्ये 8 स्टेट मध्ये मित्रांनो आज माझं काम चाललंय. मित्रांनो ही ताकद आहे बिझनेसची आहे. सुरू में अकेले होते दोस्तों आपण. सुरुवातीला मेहनत जास्त आहे बिझनेस मध्ये, सुरुवातीला मेहनत जास्त आहे. कारण मला माहिती मित्रांनो जे लीडर्स बसले आहेत ना TC, BTC, ZTC या लेवलला मेहनत जास्त आहे, इन्कम कमी आहे. हे सारनो आपल्या घरच्यांना आपली मेहनत दिसते पण पैसा दिसत नाही. मित्र ते माझ्याशी पण तेच घडलं होतं. सुरुवातीला माझे पण घरच्यांना फक्त माझी मेहनत दिसायची, पैसा नाही दिसायचा. पण मित्रांनो मी कंटिन्युटी ठेवली, सातत्य ठेवलं. पैसा यायचो तरी काम करायचो, पैसा यायचो तरी काम करायचो, नाही यायचो डबल काम करायचो. कारण की एक ट्रेनरचं वाक्य मी ऐकलं होतं, पैसा आएगा तो साला कुत्ता भी काम करेगा. यदि पैसा आएगा अकाउंट में तो कुत्ता भी काम करेगा. यदि पैसा नहीं आ रहा है तब भी लीडर लगे रहता है, डिस्ट्रीब्यूटर लगे होता है, काम करता है, वही CTC ITC बनता है. हे खूप महत्त्वाचं होतं. मित्रांनो मी कंटिन्युटी ठेवली म्हणून मित्रांनो आज या बिझनेसची ताकद आहे. मित्रांनो माझी प्रत्येक महिन्याला मित्रांनो मी प्रत्येक महिन्याला जवळजवळ 3 ते सव्वा 3 लाख रुपये मित्रांनो मी GST भरतो इंडियन गव्हर्नमेंट. 3 ते सव्वा 3 लाख रुपये मी वर्षाकाठी 20 लाख रुपये इन्कम टॅक्स भरतो. ही ताकद मित्रांनो बिझनेसची हलक्यात घेऊ नका, टाइमपास करू नका. हा मायमध्ये दुसरं काही आठवू नका मित्रांनो. आज आपली नंबर 1 कंपनी आहे, नंबर 1 मॅनेजमेंट आहे. मित्र आज माझ्या टर्नओव्हर जातो ना मित्रांनो, माझा महिन्याचा टर्नओव्हर आजच्या पोझिशन मध्ये मित्रांनो माझा महिन्याचा टर्नओव्हर आहे मित्रांनो जवळजवळ 3 ते 3.5 करोड BV. पैशासाठी जवळजवळ 5 करोड रुपये मित्र माझा टर्नओव्हर आहे. मित्रांनो आताच्या काही कंपन्या आल्या आहेत ना छोट्या मोठ्या, अहो तिथं तर मित्रांनो जेवढा कंपनीचा टर्नओव्हर होतो ना मित्रांनो, जेवढा कंपनीचा टर्नओव्हर असतो तेवढा तर मित्रांनो आपल्या डायनामिक सोल्युशन ग्रुपचा टर्नओव्हर आहे. हे सांगतो मित्रांनो ही ताकद बिझनेसची आहे. आज ऑल ओव्हर इंडिया मध्ये जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी, मुंबई ते कलकत्ता, आज एंटायर इंडियामध्ये काय सेटअप आहे यार, काय लीडर्स आहेत मित्रांनो. एक लीडर एक कंपनीच्या टर्नओव्हरच्या बरोबर टर्नओव्हर करतोय. मित्र आपण एक ठिकाणी आलो आहोत. परफेक्ट कंपनी मित्रांनो. ताकद लावा, मेहनत घ्या, 100% मित्रांनो होऊ शकतं. का होऊ शकत नाही, 100% होऊ शकतं. प्लॅनिंगने तुम्हाला काम करावं लागेल. मित्र एक माझ्यासारखा सर्वसामान्य मुलगा जर करू शकतो, तुम्ही नाही करू शकत का? हॅलो 100% तुम्ही करू शकता. त्या प्लॅनिंगने काम करणं महत्वाचं आहे. मित्रांनो मी दोघी ताकद बघितलेल्या आहेत. पैसा असतो तेव्हा काय ताकद असते आणि पैसा नसतो तेव्हा काय ताकद असते. सुरुवातीच्या दिवसामध्ये मित्रांनो जेव्हा माझ्याकडे इंडिका होती ना, मी इंडिकाने बिझनेस सुरू केला होता. पहिले सेकंड हँड 2 व्हीलर घेतली, बजाजची सेकंड हँड 2 व्हीलर. बजाजच्या सेकंड हँड 2 व्हीलरने सुरू केला मित्रांनो मी हा बिझनेस आहे. एक 10-12 वर्ष पहिल्याची घटना आहे मित्रांनो. फक्त ही सेकंड हँड 2 व्हीलरने सुरू केला होता मित्रांनो हा बिझनेस. त्यास पैसे नव्हते, त्यावेळेस कंडिशन काय होती मित्रांनो, आजची कंडिशन काय आहे. मी पहिली गाडी घेतली इंडिका DLS, दुसरी गाडी घेतली इंडिका विस्टा, तिसरी गाडी घेतली फोर्ड फिएस्टा, चौथी गाडी घेतली सियाज, पाचवी घेतली इनोवा क्रिस्टा. मित्रांनो आता मी 2 कार मेंटेन करतोय. दोघी कार मित्रांनो माझ्या प्रीमियम सेगमेंट कार आहेत, न्यू शोरूम कार आहेत. त्यापैकी पहिली कार आहे मित्रांनो माझ्याकडे आता
50 लाख रुपयाची मर्सिडीज बेंच आणि मित्रांनो मी आता 1 वर्षापूर्वी अजून एक कार घेतली. त्या कारचं नाव आहे ऑडी Q7. तिची किंमत आहे 1,05,00,000. एक माझ्यासारखा सर्वसामान्य मुलगा 1,05,00,000ची गाडी शोरूम. मित्रांनो ही ताकद आहे बिझनेसची हो. माझा माइंड सेट होता की मला हीच कंपनी करायची आहे. एकच ठिकाणी ताकद लावायची आहे, 10 ठिकाणी ताकद लावायची नाहीये. काही लोक मी बघतो 30 फूट इथे खड्डे खोदतात, पाणी नाही लागलं दुसऱ्याकडे खोदतील, इथं तरी लागेल. तिसऱ्या ठिकाणी खोदतील, तिथं तरी लागेल. सिंपल आहे. 3 ठिकाणी 30-30 फूट खोदण्यापेक्षा एकच ठिकाणी 90 फूट खोदा, 100% पाणी लागेल. 100% मित्रांनो पाणी लागेल. तर मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहे, टाइमची कमी आहे. फक्त एकच सांगेल, एक फुल विजनने काम करा. तुमच्या आयुष्यात 3 वर्षाचा माइंड सेट करा. 1000 दिवस माइंड सेट करा. करणार का? करणार. सो विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.